आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी नाशिकमधून। कांद्याला दरवाढ मिळावी या मागणीसाठी आज मविया नेत्यांनी चांदवडमध्ये आंदोलन केलं। यावेळी मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी देखील सामील झालेले होते। जवळजवळ 1.5 तास विरोधकांनी मुंबई दिल्ली महामार्ग रोखून धरला। या आंदोलनामुळे मोठे हाल होत असल्याची प्रतिक्रिया महामार्गावरून प्रवास करत आंदोलकांनी सुद्धा व्यक्त केली आहे। कांद्याला चांगला हमीभाव मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। शेवटी रोहित पवार, शशिकांत शिंदे यांच्यासह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। गेल्या जवळपास 1.5-2 तासापासून हे सगळं आंदोलन सुरू होतं। कांदा प्रश्नावरून मवियाचे नेते प्रचंड आक्रमक झालेले आहेत। नाशिकमधली सध्याची ही दृश्य आपण पाहतोय, जिथे आंदोलक आणि पोलीस आमने सामने आलेत। आणि या सगळ्या संदर्भात थेट नाशिकमधून माहिती जाणून घेणार आहोत। प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, आताच्या घडीला रोहित पवार, शशिकांत शिंदे यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। आंदोलनस्थळी नेमकी काय स्थिती आहे? ऋतुजा, आपण जर बघितलं तर हे बघा, आता पुन्हा एकदा आपण ताजी दृश्य बघत आहोत। पुन्हा एकदा काही आंदोलकांना आता ताब्यात घेतलं जाते, कारण आधी नेते मंडळींची धरपकड झाली। रोहित पवार असतील, अंबादास दानवे असतील, यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। चांदोड पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन गेले। तर दुसरीकडे पुन्हा एकदा इतर आंदोलनाची ताब्यात घेतले। आमदार आहेत सुनील भुसाराजी ताब्यात घेतला आता नेते मंडळी। आता शेतकरीच्या आंदोलन आम्ही मार्ग आणि लोकशाही मार्ग आंदोलन करतोय, परंतु इथे पोलीस बळाचा वापर करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि सगळ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावून आमच्या लोकांना इथे ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे। बरं, पण आता काय, आता मागे हटणार का पुन्हा आंदोलन? नाही, आम्ही आंदोलनात ठाम आहोत। आम्ही हटणार नाही तोपर्यंत आमच्याबरोबर नेते येत नाही तोपर्यंत। बरं, अजूनही बघत आहोत तिकडे ताब्यात घेतला आहे, पोलिसांकडून धरपकडी केली जाते। याचा आम्ही निषेध करतो। आम्ही शांतशीर मार्गाने आंदोलन करतोय। शासनाच्या सगळ्या नियमांचं पालन आम्ही करतोय, पण त्या ठिकाणी हो आपण बघत आहोत। खरं तर अशा प्रकारे पोलिसांकडून धरपकडी केली जाते। हे बघा, स्वतः आता जर बघितलं तर पोलीस उपविभागीय अधिकारी आहेत आणि आमदार सुनील भुसारा यांना देखील आता ताब्यात घेतलं जात आहे। धरपकड ही केली जाते। जोरदार घोषणाबाजी खरं तर आता आंदोलकांकडून केली जाते। पोलीस हमसे डरती है, सरकार पुलिस को आगे करते, अशा म्हणत आंदोलनकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जाते। आता जे खरं तर पहिले जर आपण बघितलं तर नेते मंडळींना ताब्यात घेण्यात आलं होतं, धरपकडी झाली होती आणि आता काही ठिकाणी राजकीय आंदोलने चाललेले आहेत। पण आपल्याला सर्वांना कल्पना आहे, आम्ही 2-3-4-5 दिवसापासून केंद्राच्या संपर्कात आहोत। माननीय मुख्यमंत्री महोदय तर सांगते वारंवार दिल्लीशी बोलतायत आणि या संदर्भामध्ये काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न आमचा या ठिकाणी चाललेला आहे। उद्या माननीय अमित शहा, आमचे माननीय गृहमंत्री यांच्याकडे आमची एक बैठक 5 वाजता ठेवण्यात आलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय त्या बैठकीला त्या ठिकाणी आहेत। माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत। मी स्वतः त्या ठिकाणी जाणार आहेत। विखे पाटील साहेब आहेत, दादा भुसे आहेत, पणन मंत्री जयकुमार रावळ त्या ठिकाणी जाणार आहेत। असे एक 7-8 मंत्र्यांचं शिष्टमंडळ आम्ही दिल्लीला जाणार आहोत। निश्चित या संदर्भामध्ये एक चांगला मार्ग, चांगला तोडगा या ठिकाणी निघेल आणि शेतकऱ्यांना चांगला भाव कांद्याचा या ठिकाणी मिळेल। प्याज कीमत को लेकर जो अभी भी नई जो कीमत दी है 1580, वो भी इतनी कम है कि सिर्फ 3 रुपये बढ़ा है। पूरा का पूरा विपक्ष सड़क पर उतरा हुआ है, आक्रामक है और सरकार को कह रहे हैं कि आप बिल्कुल अच्छी कीमत नहीं दे पा रहे। 25 रुपये की मांग कर रहे हैं। ये सही बात है कि किसानों को प्याज का भाव नहीं मिल रहा है, भाव बहुत कम हो गए, मार्केट में टूट गए हैं। और इसी को लेकर कल माननीय मुख्यमंत्री जी देवेंद्र जी फडणवीस की अध्यक्षता में दोनों उप मुख्यमंत्री हैं और हमारे पणन मंत्री जयकुमार जी है, रावल, मैं खुद वहाँ पर जा रहा हूँ, विखे पाटिल साहब है, दादा भुसे जी है और 2-3 मिनिस्टर, मतलब ऐसे 6-7 मिनिस्टर की टीम हमारी मुंबई दिल्ली जा रही है। माननीय देश के गृह मंत्री माननीय अमित शाह इनकी अध्यक्षता में वहाँ पर एक मीटिंग होने वाली है। मुझे लगता है इसमें से ज़रूर कोई अच्छा रास्ता निकलेगा और किसानों को उन्हें जो अपेक्षित है इसे भाव मिलेगा। जब 25 रुपये प्याज की दाम देने की बात प्रस्ताव आप वहाँ पे रखेंगे, और खासकर जो विपक्ष का ये कहना है कि अब तक जो प्याज खरीदा जा चुका है, जो डिफरेंस बनता है, तो डिफरेंस का भी प्रस्ताव आता है। ये सारी बातें कल के मीटिंग में रखी जाएगी। किसानों की क्या मांग है, डिफरेंस का क्या होगा, ये सारी बातें हम माननीय अमित शाह इनके सामने रखेंगे। मुझे लगता है पॉझिटिव्ह निर्णय इसके ऊपर जरूर होगा। काही वेळापूर्वी नवगाव पाटील साहेब इथं आले होते आणि त्यांनी जळगावच्या विधान परिषदेवर दावा केला। जळगावच्या
विधान परिषद जो तुमचा हक्क आहे, भाजपकडे ती जागा आहे, पण आता त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ती हवी आहे. मला वाटतं जळगाव असेल किंवा 17 जागा आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे दावे होत आहेत. पण यामध्ये मंत्री गिरीश महाजन बोलत होते आणि या मवियाच्या आंदोलनाला त्यांनी राजकीय आंदोलनाची उपमा दिलेली आहे. दुसरीकडे कांदा प्रश्नासंदर्भात शिष्टमंडळ केंद्राकडे जाणार आहे मदतीसाठी. या सगळ्या संदर्भात चर्चा केली जाईल असंही त्यांनी म्हटलंय. आता सध्याची नाशिकच्या चांदवडमधली लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. एकीकडे रोहित पवार यांना चांदवडच्या पोलीस स्टेशनमध्ये आणले गेलेलं आहे, तर दुसरीकडे आंदोलन स्थळी इथे महामार्ग जो रोखून धरलेला होता तो हळूहळू मोकळा करण्याचं काम सुरू आहे. कारण गेल्या 1.5 ते 2 तासापासून हे सगळं आंदोलन सुरू होतं. महामार्ग अडवून धरण्यात आलेला होता आणि त्यामुळे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात या सगळ्याचा फटका बसलेला होता. मात्र महत्वाच्या मवियाच्या नेत्यांची धरपकड केल्यानंतर इथे आंदोलकांना सुद्धा सध्या बाजूला करण्याचं काम सुरू आहे.